हॅलो नमस्कार, मी संची. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. 21 जूनला आहे वटपौर्णिमा. तर साध्या सोप्या स्पष्ट भाषेमध्ये कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या, कोणत्या रंगाच्या घालायच्या नाहीत, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं 2 दिवस पौर्णिमा आहे. तर दर महिन्याला जो आपण सत्यनारायण करतो तर तो कधी करायचा हे देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो. वडाचं झाड बघा दीर्घायुष्य असतं, त्याचप्रमाणे आपल्या पतीला उत्तम आरोग्य उत्तम आयुष्य लाभण्यासाठी हे व्रत आहे. ते सुवासिनी महिला करत असतात. या दिवशी वडाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लागू दे, तसेच धनधान्य मूलबाळ याचा विस्तार होऊ दे, भरभराटी येऊ दे असं वटपौर्णिमेला गाराने घालतात. म्हणजेच काय तर मनोकामना केली जाते. तर पौर्णिमेचा प्रारंभ 21 तारखेला सकाळी 7:31 होत आहे. म्हणजेच सकाळी 7:30 वाजता होत आहे. ते 22 तारखेला सकाळी 6:37 संपत आहे. म्हणजे सकाळी 6:30 वाजता संपत आहे. तर सत्यनारायण जो आहे तो वटपौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. या दिवशी नाहीच जमलं म्हणजे तुम्हाला माझी काय पूजा आहे या दिवशी वेळ नाहीच भेटला तर तुम्ही 22 तारखेला सत्यनारायण घालू शकता. आता आपण जर तुम्हाला 21 तारखेला म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी घालणं शक्य झालं, जर तुम्हाला त्यातूनच वेळ मिळाला तर तुम्ही त्या दिवशी सुद्धा सत्यनारायण संपूर्ण दिवसभरात कधीही तुम्ही सत्यनारायण घालू शकता. आता आपण बघूया की वटपौर्णिमेला बांगड्या कशा प्रकारे घालायच्या आहेत. आता नेहमी तुम्ही कडे वगैरे घालता, बरेच जण स्टोनचे वगैरे बांगड्या घालत असतात, पण या दिवशी तुम्ही कमीत कमी निदान 2 का होईना हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. आता तुम्ही काही ठिकाणी बरेच ठिकाणी जर बांगड्या भरत असतात म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी खास अशा बांगड्या भरल्या जातात. बऱ्याच ठिकाणी असं असतं की अर्धा डझन 1 डझन भरल्या जातात. आता तुम्हाला हे भरत असताना एका हातामध्ये तुम्हाला 1 बांगडी जास्त भरायची आहे आणि तो हात आहे उजवा हात. समजा तुम्ही डाव्या हातामध्ये 4 बांगड्या भरलात तर तुम्हाला उजव्या हातामध्ये 5 बांगड्या भरायच्या आहेत. असं म्हणजे 1 बांगडी तुम्हाला उजव्या हातामध्ये जास्तीची भरायची आहे. आता साडी. आता वटपौर्णिमेच्या दिवशी जो रंग घालायचा नाही आहे तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूजा कार्यामध्ये आपण काळा आणि पांढरा रंग वर्ज्य करतो. तसेच या दिवशीसुद्धा काळा रंग आणि पांढऱ्या रंगाची साडी घालायची नाही आहे. या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे. या दिवशी कोणीही आपल्या दारात स्त्री आली तर तिला खाली हात जाऊ देऊ नका. आपल्या घरामध्ये काहीच नसेल तर निदान पाणी तरी द्यायचं आहे. आता उपवास बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा असतो, म्हणजे बऱ्याच ठिकाणी उपवासाची वेगवेगळी पद्धत असते. काही जण वडाची पूजा करेपर्यंत पतीला नमस्कार केल्यानंतर उपवास सोडला जातो, पण बऱ्याच ठिकाणी निर्जळी उपवास देखील केला जातो. आता तुमच्याकडे जर निर्जळी उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. बऱ्याच जणांना झेपत असेल तर तुम्ही करू शकता. आता तिसरी पद्धत म्हणजे संपूर्ण दिवस उपवास केला जातो. म्हणजे भलेही तुम्ही सकाळी वडाची पूजा केला तरी देखील उपवास संध्याकाळी सोडला जातो, म्हणजे रात्री सोडला जातो. जर तुमच्याकडे तिसरी पद्धत असेल तर तुम्ही ही सुद्धा पद्धत करू शकता. पण आमच्याकडे पहिली पद्धत आहे, म्हणजे वडाची पूजा झाल्यानंतर पतीला नमस्कार केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी उपवास सोडला जातो. तर कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, तर सर्वात शुभ रंग म्हणजे हिरवा रंग. हिरव्या रंगाचा जर तुमच्याकडे शालू असेल, हिरव्या रंगाची जर तुम्ही साडी नवीन घेतली असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. कारण हिरव्या रंगाला अधिक प्राधान्य आहे. आपण कुठेही जेव्हा ओटी भरायला जातो, म्हणजे देवीची ओटी भरायला जातो, कुलदेवीची ओटी भरायला जातो, तेव्हा आपण हिरव्या रंगाची साडी घेऊन जातो. का तर कारण हिरव्या रंगाला जास्त प्राधान्य आहे. आता तुमच्याकडे जर वटपौर्णिमेच्या दिवशी 5 सुवासिनींची ओटी भरण्याची जर पद्धत असेल, जर तुम्हाला ते शक्य झालं तर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण हे सोन्याहून पिवळं आहे. ही पद्धत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही पद्धत ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ओटी भरू शकता. आता तुम्ही लाल किंवा पिवळ्या, नारंगी, गुलाबी अशा रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता. झरझरी साडीपेक्षा काठपदराच्या साडीला जास्त प्राधान्य आहे. काठपदरीची साडी तुम्हाला या दिवशी घालायची आहे. जर तुमच्याकडे नसेल तर वेगळी गोष्ट, पण तुमच्याकडे असेल, आता मराठी स्त्रीकडे काठपदराची साडी नाही आहे असं होऊ शकत नाही, तर तुम्हाला या दिवशी काठपदराची साडी घालायची आहे. कारण काठपदराच्या साडीला जास्त प्राधान्य आहे.
जी काही तुम्ही पूजा करताय ती अगदी मनापासून स्वच्छ मनाने या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे. आपल्या पतीसाठी स्वतःसाठी दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं यासाठी तुम्हाला या दिवशी तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला मनोभावे पूजा करायची आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.